धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर शॉप. आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत. यामध्ये सिरॅमिक्स वॉइल टाईल्स, फ्लोर टाईल्स, विट्रिफाईड टाईल्स, स्टेप्स अँड रायझर टाईल्स, पार्किंग टाईल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी. आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाईल्स उपलब्ध आहेत. यासाठी एकदा अवश्य भेट द्या. पत्ता गंगा टाईल्स सप्लायर शॉप, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे. मोबाईल नंबर 70 574 83 849. आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. नमस्काराच्या ठळक बातम्या. धुळे जिल्हा परिषद अंतर्गत योजनेमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप. धुळे जिल्हा परिषद अंतर्गत पंचायत समितीमार्फत राबवण्यात येणाऱ्या ग्रामविकास व महिला बचत गट योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप दक्ष पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आला आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष नागसेन बागुल व भारती माळी यांनी प्रसार माध्यमांना अधिक माहिती देताना सांगितले की महिला बचत गटाच्या नावावर बनावट कागदपत्र तयार करून कोट्यवधी रुपयाचा अपहार करण्यात आल्याचा संशय आहे. अनेक गावातील महिलांना योजनेचा लाभ मिळाला नसून संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे. ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे. जिल्हा परिषद अंतर्गत पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण जीवन उन्नती अभियान अंतर्गत मानव विकास योजना ही राबवली जाते महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून. याच्यामध्ये जे ग्रामीणमध्ये राहणारे जे काही गाव पातळीवरील बचत गट आहेत त्या बचत गटांना मोठ्या प्रमाणामध्ये अनुदान महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून दिलं जातं. पंचायत समिती याच्यावर देखरेख करते आणि धुळे जिल्हा परिषद अंतर्गत आणि ग्रामीण विकास यंत्रणा अंतर्गत जे काही अधिकारी आहे यांच्या माध्यमातून त्यांना पैसा दिला जातो. आता याच्यामध्ये ज्या महिलांनी दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून 500 रुपयाच्या स्टॅम्पवर आम्ही त्यांच्याकडनं जी काही तक्रार लिहून घेतलेली आहे त्या तक्रारीच्या अनुषंगाने धुळे जिल्हा परिषद अंतर्गत पंचायत समितीमध्ये जे अधिकारी आहेत आणि जिल्हा विकास यंत्रणा या ठिकाणी जे काही अधिकारी आहेत यांनी लाखोचा नाही तर कमीत कमी 200 ते 400 कोटी रुपयाचा या ठिकाणी बचत गटांच्या माध्यमातून भ्रष्टाचार केलेला आहे. त्याची हे प्रूफ संपूर्ण आमच्या ताब्यात आहेत. याच्यामध्ये जी मशीन आहे ती मशीन 6.5 लाख रुपये महाराष्ट्र शासन अनुदान देते आणि त्या अनुदानाच्या माध्यमातून त्या बचत गटांना जे काही महिला असतात त्या महिलांचा उदरनिर्वाह होण्यासाठी जे काही भरडधान्य असेल ते उदरनिर्वाह करून ते त्या ठिकाणी बचत गटामध्ये जेवढ्याही महिला असतील त्यांना त्या ठिकाणी उदरनिर्वाह करून ती मशीन सरकार त्यांना देत असते. परंतु या ठिकाणी जिल्हा परिषद अंतर्गत आणि त्याच पद्धतीने ग्रामीण विकास अंतर्गत जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी तीच मशीन साधारणतः 20 ते 25 हजाराची दिलेली आहे आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. आता हा फक्त धुळे जिल्ह्यापुरता मर्यादित विषय नाही. जर 36 जिल्ह्यांचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये 120,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आमच्या निदर्शनामध्ये याच्यात आलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये जे अधिकारी अडकलेले आहेत त्या अधिकाऱ्यांची जी काही उमेद अभियानातून आम्ही महिला बचत गटांना ऑन इन वन आणि भरडधान्य या मशिनरी आम्हाला दिल्या गेल्या होत्या. महिलांना उद्योजक होण्यासाठी सक्षम होण्यासाठी जे मशिनरी दिले जातात सदर अधिकाऱ्यांनी ते मशिनरी सगळ्या बोगस प्रतीच्या दिल्या आणि वारंवार जेव्हा महिला आणि मी स्वतः जय माता दी महिला बचत गटातून मला सुद्धा त्या मशिनरी दिलेल्या आहेत. आम्ही वारंवार पाठपुरावा करत गेलो की मशिनरी खराब आहेत याच्यामुळे आमचं आर्थिक नुकसान होत आहे. कारण मशिनरी ठेवण्यासाठी शेड बनवले, लाईट बिल आम्ही भरतोय, त्याच्यानंतर आम्हाला त्या जागेचं रेंट द्यावं लागतं आहे. म्हणून आमच्या मशिनरींचा काहीतरी तरी विलाज करा किंवा आम्हाला काहीतरी न्याय द्या म्हणून. तर सदर अधिकारी सतत उडवाउडवीची उत्तरं देत आणि दमदाटी करत आमच्याशी बोलत असतात. म्हणून आम्ही या सगळ्या त्रासाला कंटाळून आज दक्ष पत्रकार संघाकडे आम्ही न्यायाची मागणी केली की आम्हाला न्याय मिळवून द्यावा म्हणून. सर्व महिलांच्या वतीने मी आज सगळ्यांना आणि प्रशासनाला एक विनंती करू इच्छिते की या महिला बचत गटांच्या नावावर जो भ्रष्टाचार होतोय शासनाने महिला सक्षमीकरणासाठी खूप ठोस पाऊल असं उचललेलं आहे, पण याच्या नावावर जे अधिकारी भ्रष्टाचार करून स्वतःचाच उदरनिर्वाह करतायत तर या अधिकाऱ्यांवर त्यांचं शासनाचा वचक बसेल का? आम्हाला न्याय मिळेल का? कारण महिलांच्या नावाने जे काही आजपर्यंत लूटमार आहे आणि जे अधिकारी संबंधित अधिकारी जे जिल्हा व्यवस्थापक असतील, तालुका व्यवस्थापक असतील, उद्धव दारणे सर, लोकेश सोनवणे सर, ईश्वर पाटील सर हे आम्हाला सतत म्हणतात की आमची
तालुक्यापासून तुमच्या गावातल्या केडरपासून तर आमची राज्यापर्यंतची लाईन आहे. तुमच्याकडनं आमचं काहीच होणार नाही. CO साहेबांपर्यंत जाऊन तुमचं होणार नाही. तुम्ही कलेक्टरला जरी गेले तरी सुद्धा मानव विकास योजना ही कलेक्टरांच्या अंतर्गत आहे, आमचं कोणीच काही करून घेणार नाही असं बोलून आरेरावीची भाषा करून आम्हाला अपशब्द बोलून महिलांना अपमानित करून आम्हाला ऑफिसच्या बाहेर काढण्यात आलं होतं. म्हणून आता आम्हाला शासनाकडे आम्ही धाव घेतली. आम्हाला न्याय मिळेल का हाच एक मोठा प्रश्न आमच्यासाठी आहे. आता त्यातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.